गेल्या 4 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आणि याच पावसानं अनेक नद्यांना पूर आला आहे। नद्यांना पूर आल्यामुळं अनेक गावांचा संपर्क देखील बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून तुटलेला आहे। आणि मी तुम्हाला दाखवतोय गेवराई तालुक्यातल्या नागझरी गावामध्ये मी सध्या आहे आणि ही गोदावरी नदी आहे। अगदी दुथडी भरून गोदावरी नदी वाहते। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात या गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि आता हे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय की नागझरी गावचा आता संपर्क तुटलेला आहे। या कोल्हापुरी बंधाऱ्याहून ही लोक ये जा करत असतात। गावचा मुख्य रस्ता अतिशय चिखलमय झाला आहे, तो पाण्यामध्ये गेल्यामुळे याच बंधाऱ्याचा आधार या लोकांना होता। मात्र आता या बंधाऱ्याच्या वरून पाणी वाहत असल्यानं या गावकऱ्यांची ये जा बंद झालेली आहे। गावातल्या कुठल्याही व्यक्तीला गावाच्या बाहेर जाता येत नाही किंवा बाहेरच्या व्यक्तीला गावामध्ये येता येत नाही। आणि ही परिस्थिती तुम्हाला दाखवतोय गोदावरी नदीवरचा हा कोल्हापुरी बंधारा आहे आणि बंधाऱ्यावरून अशा प्रमाणात पाणी वाहत आहे। ही परिस्थिती एकट्या नागझरी गावची नाही तर बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर आष्टीमध्ये सीना नदीला पूर आलेला आहे। बीडमध्ये बिंदुसरा नदी देखील दुथडी भरून वाहते। तिकडे आपण मांजर नदीला जर पाहिलं तर मांजर नदीला देखील पूर आला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आणि जे नागझरी गावामध्ये आपण सध्या आहोत त्या गावातले काही नागरिक आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगताल किती दिवसापासून ही परिस्थिती आणि काय आता? रस्त्याची अडचणी, पाणी आता यायचं आमचं जरा अवघडच आहे साहेब। आता आम्हाला अशी पंचायत पडली की म्हणजे कसं काय लेकरं बाळ कसे घेऊन जावा, कसे काय करा। रस्ता एक नाही, रस्त्याचीच अवघड। रस्ता असता तर विकून गेला असतं, पण हेच रस्ता आहे आम्हाला, दुसरा रस्ताच नाही। आता काय करा त्याची आम्हाला अडचण आली आहे। 4 दिवसापासून हा पाऊस चालू आहे। काका, तुम्ही कधी पाहिलं की एवढं मोठं पाणी आलं, एवढा पाऊस आला, कधी संपर्क तुटला होता गावाच्या पहिले? त्याच्या आधी 2006 मध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली होती। आतासुद्धा तीच परिस्थिती आहे। जर कदाचित आमच्या गावाला 2.5 लाखाच्या जर पुढं पाणी गेलं तर आमच्या गावाला पूर्ण येडा पडतो आणि आम्हाला या बंधाऱ्याशिवाय दुसरा पर्याय रस्ता नाही आहे। त्यामुळे शासनाने आमच्याकडं लक्ष द्यावं आणि आमची सोय करावी। मला सांगा की गावाला येण्यासाठी एक मुख्य रस्ता आहे, तुम्ही आम्हाला दाखवला, मात्र तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे शासकीय मावेजा मिळत नसल्यानं। आता काय परिस्थिती पुढे आणि काय? आज अशी परिस्थिती झाली ह्या बंधाऱ्यावर, आज तुम्ही प्रत्यक्ष पाहताय 2 लाख प्लस पाणी येणार असं सांगितलेलं आहे। आणि आज आपण ज्या रस्त्याने आलो तर त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण ह्या गावात आलो। जो पर्यायी रस्ता गावाचा आहे तो बंद झालेला आहे। आणि आज आम्ही आत्तापर्यंत म्हणजे 2-4 वर्षापासून आम्ही हे कोल्हापुरी बंधाऱ्यावर वागतो। ह्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर अशी परिस्थिती असते की पायीसुद्धा माणूस याच्यावर अलाउड नाही जाण्यासाठी, तरी आम्ही एकदम रिक्स घेऊन ह्या बंधाऱ्यानं वागतो। आणि ह्या रस्त्या संदर्भात वारंवार तहसीलदार असो, जे प्रशासन याच्यात येते त्यांना वारंवार आम्ही कळवलेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। पण याच्यात काय झालं आहे की शेतकऱ्यांनी मावेजा मिळण्यासाठी रस्ता अडवलेला आहे आणि शेतकऱ्याचं बरोबर आहे, त्याची जमीन जाती, त्याला वाटतं जाती तर त्याला मावेजा मिळावा असं वाटतंय, म्हणून त्यांनी ती जमीन अडवलेली आहे, रस्ता अडवला आहे। त्याच्यामुळं आज गावची परिस्थिती अशी आहे, मी माझ्या मिसेस ह्या गावच्या सरपंच आहेत। आज जर परिस्थिती आम्हाला जर ह्या गावाला बाहेर काढायचं म्हणलं तर कुठलाही पर्याय नाही। आज जर पेशंट जर शहागड गेवराई ठिकाणी न्यायचं असलं तर पेशंटला नेता येत नाही। सध्या प्रशासनाकडे लोक आले पाहणी करायला आलेले आहेत, नाही तर तलाठी आलेले आहेत, मंडळ अधिकारी आलेले आहेत। आपण त्यांना बी विचारा काय परिस्थिती ह्या गावची, कसं काय आपण शासनाच्या वतीने इथून काय करणार आहेत, हे आज इथं आलेले आहेत, समोरच आहेत। तर निश्चितच या लोकांची मागणी आहे की रस्ता खुला करून देण्यात यावा, प्रशासनाच्या वतीनं काहीतरी व्यवस्था करण्यात यावी। धरण क्षेत्रामध्ये जर पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर पुन्हा एकदा गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि जर हा विसर्ग वाढला तर यापुढे देखील या गावची परिस्थिती अधिक वाईट होण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामन मुकुंद समी, आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।